गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आरमोरी या दोन नगर परिषदेमध्ये गडचिरोलीमध्ये 3 प्रभागात आणि आरमोरीमध्ये 1 प्रभागात मतदान सुरू आहे। सकाळपासून मतदान सुरू आहे, दुपारची वेळ आहे, परंतु मतदारांमध्ये उत्साह जे आहे ते पहिलेपेक्षा कमी आहे। पहिल्या फेरीमध्ये ज्या प्रकारे मतदारांमध्ये उत्साह होता तसा उत्साह आता जे 4 प्रभागात मतदान होत आहे त्यामध्ये दिसत नाही आहे। आणि दुपारच्या वेळपर्यंत जवळपास 18% मतदान जे आहे ते 2 ठिकाणी झालेलं आहे, गडचिरोली नगर परिषद असो की आरमोरी नगर परिषद असो। आणि रद्द करण्यात आली होती, त्यानंतर 3 प्रभागामध्ये पुन्हा आज सकाळपासून मतदान सुरू झाले आणि आरमोरीमध्ये पण मतदान प्रक्रिया जी आहे ते शांततेत पार पडत आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी 2 मतदान केंद्र आहे, समोर 1 मतदान केंद्र आहे आणि हे जे दिसत आहे हे दुसरा मतदान केंद्र आहे। आणि दोन्ही ठिकाणी पोलीस जवान जे आहे ते मतदारांची तपासणी केल्यानंतर आत प्रवेश दिला जात आहे, ओळखपत्र तपासल्यानंतर यांना प्रवेश दिला जात आहे। नेहमीच गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी जास्त असते, परंतु या 4 प्रभागात जे आहे ते मतदानाची टक्केवारी कमी होणार आहे असे चित्र सध्या गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे। कारण की दुपारच्या वेळपर्यंत 18% मतदान म्हणजे खूप कमी मतदान झालेलं आहे। आणि सध्या मतदारांना प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे आणि सायंकाळपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार। आणि उद्या मतमोजणी आहे, मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष जे आहे ते लागलेले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।